दिवसाची सुरुवातच बोलणे ऐकून होत असेल तर नमस्कार मंडळी, मी आशू. स्वागत आहे तुमचं आशूच्या वेगळ्या दुनियेत. इतक्या तडपत्या भडकत्या होणीत आमच्या आईचा आदेश होता की नारळ घेऊन या. मग काय, नारळ घेऊन आलेलं होतं, पण आमच्या आईला म्हणायचं होतं करदोडे पण घेऊन या. म्हणजे एवढ्या उन्हीत पण आम्ही काम करायचे. दिवाळीची सुट्टी एन्जॉय करायसाठी असते, कुठे जायचं असते, पण आमच्या घरच्याने आम्हाला ते दाखवतच नाही, कारण की आमच्या घरच्या आम्हाला नुसतं कामच सांगतात. मतलब यार, जिंदगी चाहती कुछ और है और हो कुछ और ही रहा है. खुद के ही दुःख पर नाचती हुई मैं स्वतः काही नाही करून नशिबाला 10 वेळा दोष देऊन आपण बढियापैकी टीव्ही पाहण्यासाठी लागून गेलेलो, कारण की निर्लज्ज तर आपण आहोत. पण सुखी बघणं नाही गेले तेवढ्यातच आमच्या मामाचे लेकरे उतरले. म्हणजे एंटरटेनमेंटचा काही विषयच नाही, आणि हे केलं आणि त्यांनी ते केलं, बस दिवसभर हेच चालणार आहे. आणि एवढ्यातच माझी मामी बोलली वाढदिवसाचं गिफ्ट आणलं. म्हटलं वाढदिवस झाला, आता कुठून आणलं? काय तर माहिती आहे म्हणे, आपल्या इथे सगळी वाढतीच प्रथा आहे. म्हटलं हे बरोबर आहे. मी मस्त बकेट आणल्यात, आणि बकेट आणल्या तर अचलपूरून एवढ्या दुरून बकेट आणल्या. म्हटलं मामीला तर तिचं तर काही ना काही कौतुक करावंच लागेल ना राव. बकेटा तर चांगलं आहे, पण का म्हणता काही जेवण बिवण बनवता येत नाही आपल्याला, म्हणजे आयतच खाना याच्यात. पण लोकांचे नाव असेल सोन्यावर चांदीवर, पण आमचे नाव आहे बकेटीवर, अश्विनी सोनारे. वा, आण करता का बेरोजगार आहो आपण, काही विषय नाही आहे त्यात. तुम्ही बघितले सर गधे माणसं. तुम्ही हे दृश्य बघितलंय का? टेक्नॉलॉजी कुठे चालली, पण आम्ही तर धर्तीवरच राहणार ना. चला भेटू.